थोडंफार विश्रांती घेईल, 2-3 दिवस विश्रांती घेईन आणि त्याच्यानंतर 31 जुलैपासून ते पुन्हा 4-5 ऑगस्ट पर्यंत, 31 जुलै ते 5 ऑगस्ट परत त्या 5 दिवसामध्ये परत पुन्हा राज्यामध्ये थोड्या पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आता म्हणजे विशेष म्हणजे आता पंढरपूरची यात्रा आहे. तर पंढरपूरची यात्रा जी येत असताना त्यांना वाटत मात्र ह्या 3 दिवसामध्ये 22, 23, 24 दरम्यान त्यांना तिकडे पाऊस भेटणारच आहे, पण खूप काय मोठं नसणार. फक्त आज आणि ह्या 2 दिवसामध्ये थोडा जास्त भेटेल. पण 25 तारखेला मध्ये यात्रेच्या दिवशी म्हणजे पंढरपूरच्या यात्रेच्या आषाढी एकादशीच्या दिवशी तिथं मात्र रिमझिम पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी लक्ष घ्यायचा. आजूबाजूच्या परिसरात देखील पंढरपूर तालुक्यात देखील पाऊस पडणार म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षायचा. आटपाडी इकडं क्रुडवाडी त्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. इंदापूर भागात देखील पाऊस असणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं. श्रीगोंदा त्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. इकडं कोल्हापूरकडं तर पाऊस चालूच राहणार आहे. त्याच्यानंतर इकडं सांगलीकडं देखील म्हणजे सध्या हे रिमझिम काही ठिकाणी जोराचा पाऊस असा पडतच राहणार आहे, म्हणून सांगली जिल्ह्यासाठी आनंदाची जत त्या परिसरात देखील पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील काय होणार आहे, इकडं जालना जिल्ह्याचा इकडला उत्तरेचा भाग म्हणजे राजूर गणपती पासून ते याच्या सोयगाव तालुका जळगाव जिल्ह्यातल्या त्या परिसरामध्ये सिल्लोड जाफराबाद भोकरदन त्या परिसरामध्ये, त्याच्यानंतर शिंदखेड राज्य इकडं धार ह्या परिसरामध्ये मात्र त्या 22 ते 26 आजपासून जरा जोराचा पाऊस पडणार आहे 22 ते 26 दरम्यान, म्हणून हे लक्षात घ्यायचं. काही जे छोटे तळे येतात त्या छोट्या तळ्यामध्ये पाण्याची आवक देखील ह्या 6 दिवसामध्ये बघायला भेटेल, म्हणून हे अंदाज देखील लक्षात घ्यायचा. तसे तेलंगणामध्ये देखील तेलंगणाच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या लगत जे डोंगरी तहसील त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे. इकडं निपाणी देखील निपाणी तिखोटी त्या परिसरात बी पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे तेलंगणा कर्नाटक बी पाऊस राहणार आहे. पण गुजरातचा शेतकरी जर अंदाज घेत असतील तर गुजरातमध्ये जे सुरत अहमदाबाद तिकडं मात्र जसं मुंबईकडे जे पाऊस पडला होता तिथं 500 ते 600 मिलीमीटर मध्ये ह्या 4-5 दिवसात पाऊस पडणार आहे. गुजरातमध्ये म्हणजे अहमदाबाद सुरतला देखील खूप पाऊस पडणार आहे, म्हणून सुरतच्या जनतेने अंदाज लक्षात घ्यायचा. अहमदाबादच्या जनतेने अंदाज लक्षात घ्यायचा. इंदोरकडे देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. बुरामपूर इकडं खंडवा त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा, कारण की तिकडं देखील अतिवृष्टी होणार आहे, म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर गुजरात आणि मध्य प्रदेश तिकडे पाऊस पडत असल्यामुळं जे वंचित जिल्हा होता बघा, 27 तारखेपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे. 27 नंतर महाबळेश्वरकडला पाऊस देखील कमी होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण त्याच्या महाबळेश्वर पाऊस पडल्याच्या नंतर जे कोयना धरण आहे त्या कोयना धरणातलं पाणी मात्र ते कोयना धरण भरण्याच्या याच्यावर राहणार आहे, कारण की कोयना धरण भरू शकतं ह्या पावसातच भरणार आहे, म्हणून हे अंदाज देखील लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर ठिकठिकाणी म्हणजे आज नागपूरकडं, भंडारा, वर्धा, गोंदिया सगळीकडे जवळपास चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणून नांदेडकडे आज रात्रीच्याला चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इकडे पूर्णा आणि पालम त्या पट्ट्यामध्ये काय झालं की बऱ्याच भागामध्ये काय झालं पाऊस नव्हता, तर त्या पूर्ण पालम पट्ट्यामध्ये देखील पालम त्या पेनूर त्या पट्ट्यामध्ये आज देखील बऱ्याच भागामध्ये रात्रीच्यालाच पाऊस येणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. सांगायचं झालं तर आता ह्या 21 ते 27 दरम्यान महाराष्ट्रातला आता कोणताच भाग शिल्लक राहणार नाही. फक्त नंदुरबार जिल्हा थोडा कमी होता, त्या नंदुरबार जिल्हा देखील कव्हर होऊन जाईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली, जत, आटपाडी, त्याच्यानंतर पंढरपूरकडे देखील पंढरपूरची यात्रा 25 तारखेला तर त्या दिवशी मात्र पंढरपूरला रिमझिम पाऊस राहणार आहे, म्हणून पंढरपूरच्या यात्रेकरूंनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यावं. आज 21 पासूनच जळगाव, धुळे, नंदुरबार त्या परिसरामध्ये आज दुपारनंतर चांगला जोराचा पाऊस, आधी रिमझिम पाऊस सुरू होईल आणि नंतर ते पाऊस वाढत जाईल. आणि नंदुरबारकडे मात्र 21 ते 27 दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सगळ्यात राहिलेलं होतं नंदुरबार जिल्ह्याला एक पाऊस कमी होता, धुळे जिल्ह्यातले काही भाग ते कमी होता, आणि मालेगाव, नाशिक ते देखील होता. इकडे रावेरकडे देखील काही भागामध्ये सुटेला होता. आता ते सगळा पट्टा
ह्या पावसामध्ये आता 21 ते 27च्या दरम्यान ह्या 5-6 दिवसात निघून जाईल आणि सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला, परत मी एक मेसेज दिला जाईल. हे पाहू शकता आमच्या इकडले धूळ पेरणीचे कापस असे आणि वकरणं देखील सुरू आहे, म्हणजे कामं देखील चालू आहे, पाऊस देखील यायला. मी म्हटलं होतं ना यावर्षी दुष्काळ वगैरे काय पडणार नाही, पिकं चांगले येणार आहे. ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या त्या वर्षी शेतकरी मालामाल होता, तसं यावर्षी चिंचाच्या झाडाला चिंचा खूप लागल्या होत्या. जांभळीच्या झाडाला जांभळं खूप लागले होते. ज्या वर्षी जांभळीच्या झाडाला जांभळं खूप लागतात त्या वर्षी शेतकऱ्याला माल खूप होता म्हणून हे लक्षात येतं. पाहू शकता ते कशी कापायचं. धन्यवाद. 14 जिल्ह्यामध्ये जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर यात्रा परतल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे 27 जुलैच्या नंतर राज्यात मग 27 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान मग राज्यात सगळीकडे जोराचा पाऊस राहील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच काही जिल्ह्यामध्ये आणखीन अद्यापही काही भागात पाऊस झाला नाही. त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा एक आहे, सोलापूर जिल्हा एक आहे, लातूर जिल्ह्याचा काही भाग आहे, धाराशिव जिल्ह्याचा भाग आहे, बीड जिल्ह्याचा काही भाग आहे, नांदेडचा काही भाग आहे, सांगलीचा काही भाग आहे. त्या भागात मात्र 21 जुलैपासून ते 5 जुलैच्या दरम्यान तिकडे देखील दररोज वेगवेगळ्या भाग 21 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तिकडे देखील त्या भागात पाऊस पडेल आणि त्यांचे देखील पेरण्या होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. नंदुरबार जिल्ह्यात देखील आता ह्या 15-16च्या दरम्यान म्हणजे 16-17च्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून ह्या नंदुरबार जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी.